नमस्कार. आज आपण एक अशा महत्वाच्या घटकाबद्दल बोलणार आहोत ज्याकडे अनेकदा आपलं दुर्लक्ष होतं, विशेषतः जर आहार शाकाहारी असेल तर. हो, आपण बोलतोय व्हिटॅमिन B112 बद्दल. चला तर मग याबद्दलची सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. कधी कधी असं वाटतं का की वय तर फक्त 30 आहे पण थकवा अगदी 60 वर्षांसारखा जाणवतोय. ते यामागे एक छुपं कारण असू शकतं आणि ते म्हणजे व्हिटॅमिन B12ची कमतरता. तर मग हे व्हिटॅमिन B12 इतकं महत्वाचं का आहे? याला आपल्या नसांचं टॉनिक किंवा असं समजा की नसांचं अन्न म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. याची दोन मुख्य कामं आहेत. पहिलं म्हणजे आपल्या शरीरातल्या लाल रक्तपेशी बनवणं आणि दुसरं, जे खरं तर खूपच महत्वाचं आहे, ते म्हणजे आपल्या नसांभोवती एक संरक्षक कवच असतं, ज्याला मायलिन शीथ म्हणतात, ते तयार करणं आणि त्याला जपून ठेवणं. हे वाक्य ऐकायला साधं वाटेल, पण याचा अर्थ खूप खोल आहे. जेव्हा शरीरात B12 कमी होतं तेव्हा आपल्या नसांचं ते संरक्षक कवच अक्षरशः कमजोर पडायला लागतं. जणू काही त्या कोरड्या पडतायत, वाळायला लागल्या आहेत आणि याचा थेट परिणाम आपल्या संपूर्ण चेतासंस्थेवर होतो. पण मग ही कमतरता ओळखायची कशी? कारण याची लक्षणं इतकी सामान्य असतात की आपल्या तिकडे लक्षच जात नाही. चला बघूया ही छुपी लक्षणं म्हणजे सायलेंट सिम्पटम्स नेमकी कोणती आहेत. आता ही लक्षणं जरा बारकाईने ऐका आणि विचार करा. सततचा थकवा म्हणजे काहीही न करता थकल्यासारखं वाटणं, हातापायांना मुंग्या येणं किंवा सुया टोचल्यासारखं वाटणं, गोष्टी पटकन विसरणं, जीभ लालसर होणं किंवा दुखणं आणि महत्वाचं म्हणजे चालताना शरीराचा तोल जातोय असं वाटणं. यापैकी काहीही जाणवत असेल तर ते B12च्या कमतरतेचं एक लक्षण असू शकतं. आणि आता हा आकडा बघा, थक्क करणारा आहे. भारतातल्या जवळपास 70% शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता आढळते. म्हणजे विचार करा, ही समस्या किती मोठी आणि किती दुर्लक्षित आहे. ओके, आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. B12 बद्दल खूप गैरसमज आहेत. चला एक एक करून ते दूर करूया आणि सत्य काय आहे ते बघूया. सगळ्यात मोठा आणि कॉमन गैरसमज, मी तर भरपूर फळं आणि भाज्या खातो, मला B12ची कमतरता कशी होईल? पण सत्य हे आहे की व्हिटॅमिन B12 नैसर्गिकरित्या कोणत्याही फळात किंवा भाजीपाल्यात सापडत नाही, अजिबात नाही. ही गोष्ट डोक्यात पक्की बसवणं गरजेचं आहे. बरं, असाच दुसरा एक गैरसमज आहे मोड आलेल्या कडधान्यांबद्दल आणि काजूंबद्दल. अनेकांना वाटतं की हे B12चे उत्तम स्रोत आहेत, पण खरं सांगायचं तर या पदार्थामध्ये B12 नसतंच किंवा इतकं कमी असतं की त्याचा शरीराला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे यावर अवलंबून राहण्यात काहीच अर्थ नाही. मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? एकच महत्वाचा मुद्दा आहे जो लक्षात ठेवायचा आहे. व्हिटॅमिन B12 नैसर्गिकरित्या फक्त आणि फक्त प्राणीजन्य पदार्थांमध्येच मिळतं. बस, हा नियमच आहे. मग आता प्रश्न पडतो की शाकाहारी लोकांनी काय करायचं? घाबरून जायचं काहीच कारण नाही. यासाठी खात्रीशीर आणि सोपे उपाय आहेत. चला पाहूया ते काय आहेत. शाकाहारी लोकांसाठी B12चा सर्वात सोपा आणि नैसर्गिक स्रोत म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ. हो, दूध, दही, पनीर यांचा आहारात नियमितपणे समावेश करणं खूप महत्वाचं आहे. साधारणपणे दिवसातून 2दा तरी यांचं सेवन करायला हवं असं तज्ज्ञ सांगतात. आजकाल बाजारात आणखी एक पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे फोर्टिफाईड फूड्स. आता हे काय असतं? तर हे असे पदार्थ आहेत ज्यात B12 वेगळं टाकलेलं असतं. उदाहरणार्थ काही प्रकारचे कॉर्नफ्लेक्स किंवा सोया मिल्क. पुढच्या वेळी जेव्हा खरेदी कराल तेव्हा त्यांच्या पॅकेटवरचं लेबल जरा बघून घ्या. आणि जे पूर्णपणे वनस्पती आधारित आहार घेतात म्हणजे व्हीगन, त्यांच्यासाठी काय? त्यांच्यासाठी सगळ्यात विश्वासार्ह आणि खरं तर प्रभावी मार्ग आहे तो म्हणजे सप्लिमेंट्स. पण, आणि हा पण खूप महत्वाचा आहे, कोणतंही सप्लिमेंट स्वतःच्या मनाने सुरू करू नका. नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या. ठीक आहे, पण समजा कमतरतेचा संशय येतोय किंवा लक्षणं जाणवतायत, तर मग पुढचं पाऊल काय? डॉक्टरांना कधी भेटायचं हे समजून घेऊया. जर लक्षणं गंभीर वाटत असतील, विशेषतः चालताना तोल जातोय असं जाणवत असेल, तर अजिबात वेळ घालवू नका. सरळ डॉक्टरांकडे जा आणि रक्ताची तपासणी करून घ्या. एकदा निदान झालं की डॉक्टर तुम्हाला योग्य सप्लिमेंट जसं की मिथाइल कोबालामिन सुचवतील.
आणि जर कमतरता खूपच जास्त असेल तर डॉक्टर B12च्या इंजेक्शनचा कोर्स घेण्याचा सल्लाही देऊ शकतात. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर एक महत्वाचा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपलं शरीर जे हे छोटे छोटे इशारे देतंय ते ओळखून त्याकडे लक्ष देण्यासाठी आज आपण कोणतं पहिलं सोपं पाऊल उचलू शकतो?